नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. ज्यांनी कोणी वेबसाईट जे होते आपलं पोर्टल त्याच्यावरून फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म आता मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. खूप जणांचे फॉर्म हे मंजूर झालेले आहेत. खूप जणांचे फॉर्म हे ज्यांचे स्टेटस आहे ते पेंडिंग मध्ये आहे. खूप जणांचं जे काही स्टेटस आहे ते इन रिव्ह्यू मध्ये आहे. कोणाचं रिजेक्ट पण झालेलं आहे, म्हणजे डिसअप्रूव्ड पण झालेलं आहे. तर तुमचा स्टेटस तुम्ही बघितला नसेल तर आत्ताच लगेचच्या लगेच जाऊन वेबसाईट पोर्टलवर जायचंय, लॉग इन करायचंय तुमच्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून, आणि तुमचा जो काही स्टेटस आहे तो लगेच चेक करायचा आहे. कारण सगळ्यांचे आता जवळपास मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला मी सांगतो की किती जणांचे मंजूर झालेले आहेत आणि पुढे आता नेमकं काय होणार आहे, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, त्यानंतर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करायचंय. चला आपण बघूया आता नेमकं याच्याबद्दलची माहिती काय आहे. हे बघा, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे पोर्टल आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभाग. इथं तुम्हाला बघू शकता, हे बघा आतापर्यंत पोर्टलवर प्राप्त झालेल्याची संख्या एवढी आहे आणि त्याच्यामध्ये पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या आतापर्यंत कालच्या म्हणजे आजच्या डेट पर्यंत 2674 म्हणजे 2674 एवढे फॉर्म हे मंजूर झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की एवढ्यात नाही एवढेच मंजूर, हो, कारण याची प्रोसेस आताच चालू झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे की याची प्रोसेस का थांबली होती, कारण सगळ्यांनी मोबाईल वरून फॉर्म भरलेले होते, माहिती आहे सगळ्यांना. आणि मोबाईलवरचे ज्यांचे आता हे पोर्टल कधी चालू झालं, हे पोर्टल चालू होऊन जवळपास 8 ते 10 दिवस झालेले आहेत. तर खूप जणांचे जे काही फॉर्म आहेत पूर्ण जुलै महिना आपण म्हणू शकतो की मोबाईलवरूनच भरलेत. मग त्यांच्यामधलं त्यांचा जे काही डेटा होता, त्यांचा जो पहिला हप्ता होता, तर त्यांचं ते फॉर्म अप्रूव्ह करणं, त्यांचा रिव्ह्यू मध्ये ज्यांचं डिसअप्रूव्ह झालं तर त्यांना परत एडिटचा फॉर्म देणं, तर याच्यामध्ये त्यांचा वेळ गेला होता. आणि पहिला हप्ता त्यांना लवकरात लवकर तुम्हाला द्यायचा होता. त्याच्यामुळे काय झालं, एवढे फॉर्म असून पण तिथं थोडासा वेळ लागत आहे छाननी करण्यासाठी, कारण खूप जणांचे पेंडिंग मध्ये आहेत आणि मोबाईलवरून पण काही जण करतायत आणि वेबसाईटवरून पण करतायत. तर प्रत्येकाचं हे छाननीमध्ये चाललं आहे, पेंडिंग मध्ये चाललेलं आहे. तर कोणीही घाबरून जायचं काम नाही, प्रत्येकाचे हे मंजूर होतील. फक्त हळूहळू, आता जसं आपलं फेज मध्ये होत होतं बघा, कोणाचं पहिल्यांदा केलं तर कोणाचं उशिरा, मग आता ते फेज मध्ये होत आहे. आपापल्या लेवलवरती फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, या प्रत्येकाच्या लेवलवरती हे फॉर्म मंजूर होत आहेत. तर कुणीही घाबरण्याचं कारण नाही. आता एवढे हे मंजूरच झालेले आहेत, म्हणजे काय, त्याच्यामध्ये आता हे डायरेक्ट अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांना डायरेक्ट पैसे येणार आहेत. 26,2674 हे डायरेक्ट यांना पैसे येणार आहेत. बाकीच्यांचं काय झालंय, तर बाकीच्यांचं आपण म्हणू शकतो की इन रिव्ह्यू मध्ये आहेत. म्हणजे काय, तर त्यांचं छाननी चालू आहे, पहिली स्टेज झालेली आहे त्यांची. पेंडिंग टू सबमिटेडचा स्टेटस ज्यांचं आहे, त्यांचं आता ज्यांचं पेंडिंग आहे त्यांचं आता ते रिव्ह्यू मध्ये येईल. पहिल्यांदा रिव्ह्यू मध्ये मग ठरेल की त्यांचं अप्रूव्ह होणार की डिसअप्रूव्ह होणार, लक्षात घ्यायचं. त्यामुळे कोणी घाबरून जायचं कारण नाही. तुमचं पहिल्यांदा तुम्ही काय करायचंय, इथे यायचंय, अर्जदार लॉग इन वर जायचंय, तुमचा जो काही मोबाईल नंबर पासवर्ड आहे तो पहिल्यांदा टाकायचा आहे. आणि जसं तुम्ही लॉग इन कराल तसं तुम्हाला पहिल्यांदा तुमचा स्टेटस दिसेल, तो स्टेटस बघायचा आहे काय आहे. आणि खूप जणांचं आता इन रिव्ह्यू मध्ये आहे, हे अप्रूव्ह आहे, पण खूप जणांचं मी बघितलंय की इन रिव्ह्यू मध्ये आहे, ज्यांचं स्टेटस म्हणजे पेंडिंगचा खूप कमी आलं, आता इन रिव्ह्यू मध्ये आलेले आहेत खूप जणांचे. अजूनही बऱ्याच जणांचे पेंडिंग मध्ये दिसू शकतात, कारण खूप जणांनी काल भरले असतील, गेल्या आठवड्यात भरले असतील, किंवा त्याच्या गेल्या आठवड्यात भरले असतील, तर थोडा वेळ लागू शकतो. घाबरून जायचं कारण नाही. पहिल्यांदा इन रिव्ह्यू मध्ये येईल आणि मग तुमचं जे काही ते फॉर्म अप्रूव्ह होईल. आता ज्यांचा रिजेक्ट होईल त्यांना तिथे ऑप्शन पण येतो आहे एडिटचा ऑप्शन आला की तुम्ही तिथे एडिट पण करू शकता. त्यांचे कारण वगैरे सर्व काही तुम्हाला दिलेले आहेत. तर याच्यामध्ये काही घाबरण्याचं कारण नाही. आणि आता सगळ्यात महत्वाचं काय की ज्यांचा अजून फॉर्मच नाही भरला, म्हणजे ज्यांनी 15 ऑगस्ट नंतर फॉर्म भरलाय, तर त्यांचं काय बाबा, 17 ऑगस्टला फॉर्म भरलाय किंवा आम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणार, मग त्यांना त्यांचा कधी फॉर्म अप्रूव्ह होणार. तर ज्यांचे फॉर्म हे 31 ऑगस्ट पर्यंत भरतील, 15 ऑगस्ट पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत, त्यांचे जे फॉर्म आहेत ते सगळे सप्टेंबरच्या 15 तारखेपर्यंत सगळ्यांचे काही ते स्टेटस वगैरे होऊन जाईल. त्यांचे सप्टेंबरमध्ये भरतील, त्यांचे पण फॉर्म सप्टेंबरमध्येच अप्रूव्ह होतील, हे लक्षात घ्यायचंय. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही सप्टेंबरमध्ये भरलं, ऑगस्टमध्ये भरलं, तरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणारच आहे सप्टेंबर पर्यंत. आणि सप्टेंबरलाच तुम्हाला 4,500 रुपये मिळतील. मग आता 3,000 रुपये नाही मिळणार, कारण तुमचा अजून फॉर्मच नाही भरला, तर तुम्हाला डायरेक्ट 4,500 3 महिन्याचे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 4,500 रुपये मिळून जातील. त्यामुळे काही टेन्शन नाही. तर एवढंच होतं की याच्यावरती लगेच बघा आपापला स्टेटस काय आहे. आणि जर तुमचा काही रिजेक्ट आला असेल, काही आला असतील, तर त्याचे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की आमचं हे रिझन आहे, त्याच्यामुळे आमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला, तर आपण काय करू शकतो. तर तुम्ही जर कमेंट केली तर तुमच्यासारख्याच बऱ्याच जणांचे हे प्रश्न असू शकतात, सेम रिझन मुळेच खूप जणांचं रिजेक्ट होऊ शकतं. तर आपण त्याच्यावरती एक उत्तर काढून सगळ्यांचं म्हणजे
त्याचं आपण सोल्युशन काढू शकतो. म्हणून कमेंट करायचे, कमेंट केल्यानंतर योग्य कमेंटमध्ये योग्य तोच प्रश्न विचारायचा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. कारण काही पण कमेंट करून कोणाचा फायदा होणार नाहीये. व्यवस्थित कमेंट केली तर सगळ्यांना समजेल आणि त्याचं उत्तर पण आपण देऊ शकतो. तर त्यामुळे बघा तुमचा स्टेटस लगेच जाऊन बघा काय येते. आणि तुम्हाला काय प्रश्न असतील याच्यावरती अजूनही की मोबाईलवरचा असा आहे, वेबसाईट पोर्टलवरचा असा आहे, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमचा जो काही प्रश्न आहे तो मांडू शकता आणि त्याचा लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. तुम्हाला जर आता हे आपला चॅनल आवडला असेल तर आपल्या चॅनलला पटकन पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.